हॅलो फ्रेंड्स. ॲक्च्युली आत्तापर्यंत आपण वेव्ह ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्समध्ये ह्युजन्स वेव्ह थिअरी आणि इंटरफेरन्स डिफ्रॅक्शनचा पार्ट पाहिला होता. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आवर न्यू टॉपिक दॅट मीन्स करंट इलेक्ट्रिसिटी अंडर द गायडन्स ऑफ Honorable Professor Sate sir, President of Sate Group of Education. So listen carefully here. ॲक्च्युली आजपासून आपण आता नवीन म्हणजे पुढचा टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट सुरू करतोय. सो करंट इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्याबद्दलचा मेजॉरिटी पार्ट आपण हा 9th स्टँडर्ड पासून पाहत आलेलो आहे खरं तर. कारण 9th स्टँडर्डमध्ये पहिल्यांदा आपण बघितलं होतं की हाऊ इलेक्ट्रॉन इज प्रोड्यूस म्हणण्यापेक्षा तो कसा फ्लो होतो, त्याच्यामध्ये चार्जचा डिफरन्स कसा पडू शकतो. आणि 10th मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ओहम्स लॉ स्टडी केला आणि त्या ओहम्स लॉचे बेसिक ॲप्लिकेशन किंवा त्याच्या पुढचा डाटा सगळा आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिला होता. सो म्हणून असं वाटतं की करंट इलेक्ट्रिसिटी हे नाव आपल्यासाठी सगळ्यांसाठी जरा जास्तच इम्पॉर्टंट आहे आणि आत्तापर्यंत जरा विचार केला तर तो बऱ्याच वेळेस किंवा प्रत्येक वर्षी येत राहतो. सो 12th मध्ये सुद्धा करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक आहेच आहे आणि त्या करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये आपल्याला बघण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत. पण त्यातल्या जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते पहिल्यांदा आपल्याला माहीत असले पाहिजेत. म्हणजे ज्या आपण 11वी मध्ये पाहिलेत, जसं फॉर एक्झाम्पल व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय चार्ज, व्हॉट डू मीन बाय पोटेन्शियल डिफरन्स, EMF, व्होल्टेज, सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, सेल्स, इंटरनल रेजिस्टन्स. These are the terminologies which are the basic concept actually here. कारण जे 11th स्टँडर्ड मध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट स्टडी केला होता त्याच्या पुढचा पार्ट आता आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटीचा स्टडी करायचा आहे. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार्ज इज नथिंग बट प्रेझेन्स ऑर absence ऑफ इलेक्ट्रॉन. पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट डिफरन्स इन द पोटेन्शियल. दॅट मीन्स की पोटेन्शियलच्या डिफरन्स म्हणजे हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, हाय आणि लो असा डिफरन्स जर असेल तर आणि तरच तो करंट आणि किंवा चार्ज फ्लो होऊ शकतो. चार्ज फ्लो झाला की दॅट इज कॉल्ड एज अ करंट इलेक्ट्रिसिटी. सो साधी सिंपल डेफिनेशन होती, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज अ करंट इलेक्ट्रिसिटी. आणि त्यामध्येच आपण असं पाहिलं होतं की EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, जरी नावाप्रमाणे याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणत असलो तरी तो फोर्स नसून इट इज द एनर्जी. म्हणजे अशी एनर्जी आहे की दॅट इज रिक्वायर्ड फॉर द ट्रान्सफर ऑफ दॅट इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द होल सर्किट. म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स दोन्हीला ते क्रॉस करून परत रिटर्न बॅक टू इज ओरिजिनल फॉर्म. ओरिजिनल फॉर्म म्हणण्यापेक्षा त्या सेलमध्ये येण्यासाठी त्या चार्जला टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी किती लागते, दॅट इज कॉल्ड एज अ EMF. मग त्याला जर एक्सटर्नल साठी जर फक्त असेल देन इट इज कॉल्ड एज अ व्होल्टेज आणि टोटल जर विचार केला तर दॅट इज कॉल्ड एज द EMF. देन आफ्टर आपण स्टडी केलं होतं सेरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. दॅट मीन्स सेरीज असेल तर RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट 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 अप टू इन्फिनिटी. पॅरलल असेल तर 1/1/1/1 हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी काय त्याच्या जास्त डिटेलमध्ये जात बसत नाही आता, कारण तो आपण 11th मध्ये सगळा कन्सेप्ट स्टडी केलेला आहेच आहे. सेल आणि सेलचं कॉम्बिनेशन सुद्धा आपण 11th मध्ये स्टडी केलंय. इंटरनल रेजिस्टन्स दॅट मीन्स असा रेजिस्टन्स विच इज ऑफर्ड बाय द सेल आणि जो एक्सटर्नलला सोडून असतो. जर तो इंटरनल रेजिस्टन्स ऑफर झाला असेल तेवढं, जेवढा तो जास्त असेल तेवढं तरी जास्त एनर्जी खर्च पडत असते खरं तर. सो हरकत नाही, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत जे की आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले आहेत, त्यामुळे मी ते थोडक्यात फक्त डेफिनेशन म्हणा किंवा त्याला इनलिस्ट केलेलं आहे, जे की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा ही गोष्ट त्याच पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे. सो दिस आवर करंट इलेक्ट्रिसिटी प्रेझेंट इन द 12th इज कम्प्लिटली रिलेटेड टू दिस सायंटिस्ट दॅट इज कॉल्ड एज द G.R. कुर्चॉफ्स. किर्चॉफ्स रूल आणि किर्चॉफ्सचा म्हणजे मेजॉरिटी हा जो काही आहे ना करंट इलेक्ट्रिसिटीचा टॉपिक, तो त्या किर्चॉफने सांगितलेल्या रूल प्रमाणे उभे होतो. मी जरा दोन पार्ट करतो, एक पार्ट 11वीत स्टडी केलेला आणि दुसरा पार्ट आहे तो आता आपण 12th मध्ये स्टडी करणार आहे तो वाला. 11th मध्ये स्टडी करताना ओहम्स लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन डिटेलमध्ये स्टडी केले होते इन शॉर्ट. आणि आता आपण स्टडी करतोय ते म्हणजे किर्चॉफ्स आणि किर्चॉफ्सचे ऍप्लिकेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेले सगळे कन्सेप्ट. साधे सिंपल गोष्ट आहे, ओहमने जी गोष्ट सांगितली होती तीच गोष्ट किर्चॉफने पण सांगितली. फक्त डिफरन्स एवढाच आहे की जो पार्ट ओहमने सांगितला तो आहे तो सिंपल सर्किटसाठीचा आणि जो किर्चॉफने सांगितलं दॅट इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स सर्किटसाठीचा. दोन्हीमध्ये थोडासा अंतर आहे. सिंपल सर्किट म्हणलं की कॉम्पोनंट ऑफ द सर्किट हे एकाच लाईनमध्ये कनेक्टेड असतात, दॅट मीन्स वन आफ्टर वन सिरीज और पॅरलल मध्ये कनेक्टेड असतात. मात्र कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये एकापेक्षा जास्त सेल, एकापेक्षा जास्त सर्किट हे एकत्रच एकाच कनेक्शन मध्ये कनेक्टेड असतात आणि हेन्स ओनली इट इज कॉल्ड एज द जनरली कॉम्प्लेक्स सर्किट. सो कॉम्प्लेक्स सर्किटचा स्टडी हा G.R. किर्चॉफने स्टडी केला आणि त्या कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये काहीशे कन्सेप्ट येतात. जसं फॉर एक्झाम्पल सी हिअर इन दिस डायग्राम, ही जी काय डायग्राम आहे हे डायग्राम म्हणजे कॉम्प्लेक्स सर्किट आहे. बघा, दिस इज कॉल्ड EMF ε1 दॅट मीन्स E1 म्हणेल मी तात्पुरतं, E1 अँड E2. आणि हे एक सर्किट आहे आणि या साईडला हे एक सर्किट आहे. दोन सर्किट एकत्र कनेक्ट केले हेन्स इट इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स सर्किट.
बट कॉम्प्लेक्स सर्किट स्टडी करायचे असेल तर 3 कन्सेप्ट महत्त्वाचे माहित पाहिजे. एक म्हणजे जंक्शन म्हणजे काय, second is nothing but what exactly mean by loop, and third is nothing but what are the branches of that circuit. So these are the three concepts which we must know, म्हणजे ते आपल्याला माहीतच पाहिजे, तर आणि तरच आपण ते किर्चॉफ्सला डिटेलमध्ये स्टडी करता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल जंक्शन. जंक्शन हा वर्ड असा आहे की आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी तो ऐकला असेल. स्पेसिफिकली बोलायला गेलं तर रेल्वे जंक्शन माहिती आहे. जंक्शन म्हणजे अशी गोष्ट की जिथं सगळे रेल्वेज येतात. मी ट्रेनचं बोलतोय. सो ट्रेनच्या ट्रॅकवरती सगळे ट्रेन्स येतात आणि त्याच्यापासून ते जातात. म्हणजे एक उदाहरण घेतलं तर कळतं की सपोज देर आर टू ट्रेन्स, म्हणजे एक आहे ते मालगाडी असेल आणि एक असेल ते रेल्वे आपली सिंपल ट्रेन जात असेल ते. सो ज्यावेळेस ते ट्रेन म्हणजे मालगाडी येते, थांबते, ट्रेन येते, याला क्रॉस करून जाते, मग हे जाते. बरोबर. दॅट मीन्स जंक्शन म्हणजे अशी गोष्ट की ज्या गोष्टीमध्ये नंबर ऑफ ट्रेन्स किती येतात तेवढे ट्रेन जातात. दॅट इज नॉट पॉसिबल. असं कधी होऊ शकत नाहीये की 4 ट्रेन आले आणि 8 ट्रेन गेले. बरोबर ना. सो याचा अर्थ असा आहे की जंक्शनचा अर्थ असा असतो की जेवढे नंबर ऑफ ट्रेन्स येतात तेवढे नंबर ऑफ ट्रेन्स तिथून निघून जातात. सो सेम कन्सेप्ट इज अप्लाइड फॉर द करंट हिअर. दॅट मीन्स व्हॉट, एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more conductors are joined together. एकापेक्षा जास्त जर तिथं जॉईंट कनेक्शन असेल देन इट इज कॉल्ड द जंक्शन. साधी गोष्ट आहे, या इथं सुद्धा जंक्शन आहे बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन दिस डायग्राम दिस पॉइंट ए इज नथिंग बट वन ऑफ द जंक्शन, कारण हे एक आर्मेचर आहे, हे एक आर्मेचर आहे, हे एक आहे. 3 पार्ट एक पॉइंट ए ला कनेक्ट केले, त्यामुळे पॉइंट ए हा एक जंक्शन आहे. पॉइंट बी हा पण एक जंक्शन आहे. सो याचा अर्थ एकापेक्षा जास्त वायर जिथं कनेक्ट होतं दॅट इज कॉल्ड द जंक्शन, जनरली बोललं तर. सो अवर नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉल्ड द लूप. साधी गोष्ट आहे. लूप आपण याच्या आधी पण स्टडी केलेला आहे. लूप म्हणजे ज्या पार्ट पासून स्टडी होतो तो क्लोज्ड पार्ट इज कॉल्ड एज अ लूप. जिथपासून सुरू होतं तिथपर्यंत येणं म्हणजे लूप. सो कॉम्प्लेक्स सर्किट मध्ये एकापेक्षा जास्त लूप असू शकतात. सिंपल सर्किट मध्ये सिंपल सिंपल एक 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 लूप असतात. त्यामुळे आपण त्याला लूप न म्हणता सिंपल सर्किट असं नाव देतो. कॉम्प्लेक्स सर्किट मध्ये नंबर ऑफ लूप जास्त असतात आणि त्यामुळे आपण त्याला कॉम्प्लेक्स सर्किट म्हणतो. फॉर एक्झाम्पल लिसन हियर, एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड एज अ लूप ऑर मेश. ही इथं लक्षात घेतलं तरी कळतं की सपोज हा सगळा लूप म्हणजे हा इथून जर स्टार्ट केला तर हा सगळा लूप इथे एक असेल, किंवा या एप्सिलॉन 2 किंवा E2 पासून स्टार्ट केला तर हा एक लूप. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2 लूप एकत्र करून एक सर्किट कंप्लीट तयार झालंय ते. सो याचा अर्थ लूप म्हणजे जास्त मोठी गोष्ट नाहीये की कंप्लीट सर्किट जिथं ज्या पार्टला असेल दॅट इज कॉल्ड एज अ लूप. अँड थर्ड पार्ट दॅट इज नथिंग बट अ ब्रांच, आणि हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन द टू जंक्शन. कोणत्याही दोन जंक्शनच्या मध्ये जे काही एखादं असेल. फॉर एक्झाम्पल सी लिसन हियर, दिस वन, हे जे काही वन दिले ना, वन दाखवले ना, दॅट इज कॉल्ड द वन ऑफ द ब्रांच. हे 2 जे दिले दिस इज ऑल्सो वन ऑफ द ब्रांच, आणि हे जे 3 दिले दिस इज ऑल्सो वन ऑफ द ब्रांच. हेच मी या इथं लिहिले की जंक्शन कोणते ए बी, ब्रांचेस कोणते 1 2 3, जे काही ते रूट दिलेत किंवा जे काही ते डायरेक्शन प्रमाणे दाखवलेत दॅट इज कॉल्ड एज द ब्रांचेस वन. सो सिंपल जरा विचार केला तरी कळेल की करंट इलेक्ट्रिसिटी म्हणलं की हे 3 डेफिनेशन्स आहेत. 1 मार्कला येण्यासारखा क्वेश्चन आहे आणि तो आपल्याला माहित असावा, जे की अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स हे आपल्याला एक्सप्लेन करता येतं. सो फर्स्ट इज नथिंग बट अ जंक्शन, जिथे एकापेक्षा जास्त कनेक्शन असेल, आणि सेकंड इज नथिंग बट अ लूप, क्लोज्ड लूप असतो. ब्रांच म्हणजे आर्मेचर, की त्या दोन जंक्शनच्या मध्ये किती वायरने कनेक्ट केलं आहे, दॅट इज कॉल्ड एज द ब्रांचेस. सो लेट इज डिस्कस विथ आवर नेक्स्ट पॉईंट. बट बिफोर स्टार्टिंग विथ नेक्स्ट पॉईंट मला एक गोष्ट सांगावी वाटते, ते म्हणजे काय की करंट इलेक्ट्रिसिटी आणि किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ हा ओहम्स लॉ स्टडी करत असताना आपण असं स्टडी केलं होतं की ओहम्स लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन. किर्चॉफला पण स्टडी करत असताना असंच आहे की किर्चॉफ हे जे काही आत्ताचे आपण जे काही कन्सेप्ट दिले ते कन्सेप्ट, त्याचा लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन. एकच डिफरन्स आहे, तो म्हणजे किर्चॉफचे 2 लॉज आहेत, एक नाहीये. त्यामुळे किर्चॉफला स्टडी करायचं असेल तर 2 लॉ स्टडी करावे लागतात. म्हणून आपल्या पुढच्या इथून पुढे जे काही स्लाइड येणार आहेत त्या स्लाइड मध्ये आपण किर्चॉफचे 2 लॉज स्टडी करतोय. त्यातला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. मला असं वाटतं खरं तर की या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी टाइम भरपूर लागतोय खरं तर, आणि लागलाच पाहिजे. व्हिडिओ थ्रू आपल्याला टाइम थोडासा ॲडजस्ट करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी जर समजा एखाद्या व्हिडिओमध्ये कंप्लीट झाल्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पास ऑन करताना जर मध्ये कुठं एखादा व्हिडिओ कट झाला आणि दुसरा व्हिडिओ फॉरवर्ड होत असेल तर ती लिंक तुम्ही कंटिन्यू मध्ये पाहिलं तर जरा बरं होईल. आय डोंट नो की तुम्हाला ते लिंक कसे मिळते ते, बट माझ्या माहितीप्रमाणे यूट्यूब चॅनल आहेच अतुल सर्स व्हिडिओ म्हणून, और अतुल सर्स लेक्चर म्हणून. त्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा हे सगळेचे सगळे जेवढे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळ्यांना सबस्क्राईब केलं तरी सुद्धा मिळू शकतात. ओके, ठीक आहे. मी ही गोष्ट याच्यासाठी सांगतोय कारण मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये सुद्धा किर्चॉफ्स फर्स्टला इथंपर्यंतच एक्सप्लेन होऊ शकतो आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सेकंड लॉ एक्सप्लेन करेन. मात्र तुम्ही स्टडी करत असताना हे दोन्हीही लॉ सायमल्टेनियसली बघू शकता. ओके.
सो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ करंट लॉ, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ जंक्शन लॉ. असं काय म्हणायचं ते आपण थोडक्यात बघूयात. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ? The algebraic sum of current at the junction is 0 in an electrical network. म्हणजे एखादा कोणताही नेटवर्क असेल तर त्या नेटवर्कमध्ये टोटल अमाऊंट ऑफ करंट इज ऑलवेज इक्वल टू 0. दिस इज अकॉर्डिंग टू द किर्चॉफ्स लॉ. दॅट मीन्स व्हॉट? समेशन. अल्जेब्रिक सम म्हणजे डायरेक्टली ॲडिशन करायची. म्हणून आपण या इथं पण घेतोय की दिस इज नथिंग बट समेशन ऑफ करंट, टोटल करंट जे की त्या सर्किटमध्ये किंवा त्या कनेक्शनमध्ये येतं, दॅट इज इक्वल टू 0, where I small I is the current in the ith conductor at the junction having n conductor. मला असं वाटतं हे जरा आपण थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं पाहिजे, जे की मी पुढच्या डायग्राममध्ये या इथं येणार आहे त्याच्यामध्ये करू शकतो. सो लिसन केअरफुली. दिस इज द वन ऑफ द जंक्शन P. P इज नथिंग बट वन जंक्शन आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 कंडक्टर्स आर कमिंग. But out of that 6 conductor, listen carefully. This I1, this I2, I3, I4 are coming towards the junction. I5 आणि I6 यांचे ॲरो बघितले तरी कळतात. हे या जंक्शन पासून आवे जातात. म्हणजे जेवढा करंट त्या जंक्शनकडे काही कंडक्टर घेऊन येतात, तसेच काही कंडक्टर त्या जंक्शन पासून आवे घेऊन जातात. सो अशा प्रकारचे जे ते कॉम्बिनेशन असतं दॅट इज कॉल्ड एज अ जंक्शन आणि हेन्स ओनली दिस लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द जंक्शन वन. आणि हेन्स स्टेटमेंट काय आहे? अल्जेब्रिक सम म्हणजे जेवढा करंट आतमध्ये येतो तेवढाच जाणार आहे. मी जे मगाशी सांगितलं होतं ना, रेल्वे स्टेशनचा जर विचार केला तर जेवढे ट्रेन येणार आहेत तेवढेच ट्रेन जाणार आहेत. जरा डिटेलमध्ये बोललं तरी कळेल की जेवढे डबे येणार आहेत रेल्वेचे तेवढेच डबे जाणार आहेत ना. सो याचा अर्थ असं आहे की या कनेक्शनमध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की अल्जेब्रिक सम, अल्जेब्रिक प्रॉपर्टीज आर ऑलवेज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. त्यामुळे आपल्याला इथं साइन कन्व्हेन्शनचा विचार करावा लागेल. साधी गोष्ट आहे, ते एकदम सिंपली आहे. जो करंट त्या जंक्शनच्या टुवर्ड्स येतो दॅट शुड बी कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह आणि जो करंट त्या जंक्शन पासून आवे जातो दॅट शुड बी कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. म्हणजे बघा I1, I2, I3, I4 coming towards the junction must be positive one. And I5, I6 going away from the junction must be negative one. त्यामुळे इक्वेशन लिहिताना आपण असंच लिहिलं ना, I1, I2, I3, I4, I5, I6. ओके. आता यामध्ये पॉझिटिव्ह कुणाकुणाला लिहिला पाहिजे? जे काही टुवर्ड्स येतात. सॉरी, वेट अ मिनिट. दिस I2 इज गोइंग अवे. त्यामुळे I2 मस्ट बी कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह वन. सो I1, I3, I4 हेच फक्त म्हणजे हे जे काही सर्कल केलेले आहेत एवढाच पार्ट फक्त असा आहे की जो पॉझिटिव्ह कन्सिडर करावा लागेल. बघा ना, I1 काय नसतं म्हणजे इथं पॉझिटिव्ह असेल, I3 पॉझिटिव्ह, I4 पॉझिटिव्ह, बाकी I2 देन I5, I6 हे सगळे निगेटिव्ह आहेत. त्यामुळं हे सगळे निगेटिव्ह जर राईट हँड साईडला घेतले तर ते असे होतील ना, सगळे पॉझिटिव्ह प्रेझेंट ऑन द लेफ्ट हँड साईड आणि सगळे निगेटिव्ह प्रेझेंट ऑन द राईट हँड साईड. बरं, सगळे निगेटिव्ह म्हणजे लेफ्ट हँड साईडला असं आहे की इनकमिंग करंट आणि राईट हँड साईडला असं आहे की जो आउट गोईंग करंट आहे. याचा अर्थ इनकमिंग करंट अँड आउट गोईंग करंट मस्ट बी कॉन्स्टंट वन. दस करंट कमिंग टुवर्ड द जंक्शन इज इक्वल टू द करंट लिव्हिंग द जंक्शन. म्हणजे करंट म्हणजे काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. सो साधी गोष्ट आहे, जेवढे चार्ज कमिंग आहेत तेवढेच चार्ज हवे आहेत. बरोबर ना. म्हणून तर आपण असं म्हणू शकतो इट ओबेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ना एक चार्ज तयार करतो ना एक चार्ज डिस्ट्रॉय करतो. जेवढे येतात तेवढेच जातात. सिंपल जरा विचार केला तरी पण कळतं की रेल्वेचे डबे, जेवढे डबे येतात तेवढे डबे जातात. म्हणजे जंक्शनवरती एखादाही डबा तयार पण नाही केला जात किंवा डिस्ट्रॉय केला जात नाहीये. सो इट मस्ट ओबे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ डबा असं म्हणायला पाहिजे खरं तर ॲट रेल्वे जंक्शन. बट हिअर वी आर युझिंग दिस टू द चार्ज ऑर इलेक्ट्रिक करंट अँड हेन्स ओनली आपण त्याला असं म्हणतो की इट ओबेज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके. सो मला असं वाटतं की ह्याच्या पुढचा जो काही पार्ट आहे म्हणजे किर्चॉफ सेकंड लॉचा पार्ट आहे तो मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करेन. ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.